जय शिवराय मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील नोकर भरतीच्या नियमामध्ये शासनाच्या माध्यमातून मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 8 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं कार्यक्षेत्र हे त्या जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं. त्या बँकांचे सर्व सभासद हे जिल्ह्यामधील असतात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरतीमध्ये जर त्याच भागातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं तर त्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो. बँकेचे कर्मचारी, ग्राहक, सभासद, ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात आणि याच अनुषंगानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ निवासी, जे काही डोमेसाईल सर्टिफिकेट असलेले, आदिवासी प्रमाणपत्र असलेले उमेदवार असतील, अशा उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशा प्रकारचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. उर्वरित 30% जागावर जिल्हाबाहेरील उमेदवारासाठी खुल्या असतील. तथापि जिल्हाबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास त्या जागा सुद्धा स्थानिक उमेदवारांमधून भरण्यात येतील. अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे असे नियम या नोकर भरतीमध्ये घालण्यात आलेले आहेत आणि याच्याचमुळे आता या नोकर भरतीमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. मित्रांनो, अतिशय गरजेचा आणि महत्त्वाचा असा बदल हा या भरतीच्या संदर्भात करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी पदभरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे, त्या बँकांना सुद्धा हा नियम लागू राहणार आहे. मित्रांनो, हा महत्त्वाचा असा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.